नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना, ऋषिकेश, जानकी आणि सुमित्राला म्हणतात की आता आपल्या सारंगची मेहंदी आहे आणि उद्या संगीत आणि परवा लग्न, त्यामुळे मला कुठलंही या घरामध्ये सुमित्राचे नाव नकोय. सारंगचे हे सगळे सोहळे आनंदाने हसतमुख सुखाने पार पाडूयात एवढीच मी तुम्हाला विनंती करतो, म्हणून नाना हे त्यांच्यापुढे हात जोडतात. जानकी आणि ऋषिकेशला खूप वाईट वाटत असते. ऋषिकेश म्हणतो की नाना हे काय, मी तुम्हाला शब्द देतो की यापुढे सौमित्राचा विषय या लग्नामध्ये नाही निघणार. काही झाले तरी ऋषिकेश जानकीकडे बघतो, तर जानकी ही म्हणजे नाराज होऊनच ऋषिकेशकडे बघते. जानकीला तर खूप वाईट वाटते. तर सुमित्रा म्हणते की बाहेर सर्वजण मेहंदीसाठी वाट बघतात, आपण जायला हवेत. तेव्हा नाना म्हणतात की चला आता मेहंदीचा कार्यक्रम सुरुवात करूयात आणि सर्वजण बाहेर येतात. तर सारंग खूप छान असे ओवीच्या हातावर मेहंदी काढत असतो आणि ओवीच्या हातावरची मेहंदी बघून सर्वजण अगदी खुश होतात. तेवढ्यात नैना, काजल आणि कला येतात. तर कला म्हणते की जानकी वहिनी आहेत का, तर जानकी म्हणते की कला, नैना, काजल आणि जानकी त्या तिघींचे मस्त असे स्वागत करते. तेव्हा सर्वजण त्यांना बघून खूपच खुश होतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या डान्सची प्रॅक्टिस करत असते आणि तेव्हा तिला सौमित्राचे ते बोलणे आठवते की माणसाच्या कपड्यावर त्याचे स्किल लिहिलेले नसते आणि डोळे झाकून डान्स करत असताना तिला सौमित्र बरोबरचे सर्व क्षण तर आठवतातच, परंतु सारंग जेव्हा तिला पेढा भरवायला जातो तेव्हा ती जोराने स्टॉप इट असे म्हटलेले असते. हे आठवताना लगेच तेथील तिच्या धक्क्याने एक शोची वस्तू खाली पडते. त्यानंतर इकडे कला जानकीला म्हणते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मेहंदी घेऊन आले आणि जरा जास्तच आणली. तेव्हा जानकी म्हणते की थँक्यू आणि ती मेहंदीचे ताट ती शर्वरीच्या हातात देते. तर शर्वरी म्हणते असे काय खास आहे या मेहंदीमध्ये. तेव्हा जानकी म्हणते की मेहंदी नाही, पण मेहंदी आणणारी जास्त खास आहे. अगदी नावाप्रमाणे कलागुण संपन्न आणि सर्वांचे ही चिंतारी आपली कला, हो की नाही. तर कला म्हणते की वहिनी काय हो, इतक्या कौतुकाची मला सवय नाही, म्हणून कला खुशून हसते. तर जानकी म्हणते की अगं मी खरंच बोलते आणि सुमित्राला सांगते की आई यांचं कोल्हापूरमध्ये खूप मोठे जगदंबा भांडार दुकान आहे, तिथल्या देवदैवतांच्या मूर्त्या खूप फेमस सुद्धा आहे, अगदी सुबक मूर्त्या तेथे घडवल्या जातात. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगो बाई हो का. तर कला म्हणते की हो, आणि ऋषिकेश दादांच्या हातानेच आमच्या जगदंबा भांडार दुकानाचे उद्घाटन सुद्धा झाले होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो का. तर कला म्हणते की दादा तुमच्या आशीर्वादाने आमचे दुकान खरंच खूप छान चालले. तेव्हा कला सर्वांचा आशीर्वाद घेते आणि शेवटी आजीच्या पाया पडते. तर आजी लगेच खूप छान असा आशीर्वाद कलाला देते आणि अशीच लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरी येत जा. तेव्हा कला खुशून हो बोलते आणि तेव्हा कला नैना आणि काजलची ओळख करून देते. तेव्हा जानकी म्हणते की चला आता मेहंदीचा कार्यक्रम सुरुवात करूया. तर शर्वरी म्हणते की हो, आम्ही कधीपासूनच रेडी आहोत, तुमच्यासाठी थांबलो होतो. तेव्हा लगेच कला म्हणते की एक मिनिट ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी तुम्ही जरा बसा. जानकी म्हणते की का ग. तर कला म्हणते की मी तुमच्यासाठी भेट आणली. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश बसतात. तर कला त्यांच्यासाठी एक छान अशी मूर्ती म्हणजे राम सीताची घेऊन आलेली असते. तर ती मूर्ती बघून सर्वांना तर इतका आनंद होतो आणि मनोभावाने त्या मूर्तीला सर्वजण हात जोडून नमस्कार करतात. तर जानकी म्हणते की खरंच किती राम सीताची सात्विक मूर्ती आहे ग कला. तेव्हा कला म्हणते की अगदी तुमच्या दोघांसारखी. जानकी आणि ऋषिकेश अगदी आनंदाने ती मूर्ती स्वीकारतात. तेव्हा ऋषिकेश ती मूर्ती आई आणि नानांना दाखवतो. सुमित्रा हात जोडून नमस्कार करते आणि खरंच खूप छान मूर्ती आहे असे म्हणते आणि कला तू केलेले वर्णन सुद्धा खूप आवडले म्हणून कलाचे सुद्धा खूप कौतुक करते. तेव्हा नैना म्हणते की शर्वरी ताई हे गिफ्ट तुमच्यासाठी आणि सारंग दादा हे तुमच्यासाठी म्हणून दोघांना गिफ्ट देतात. तेव्हा काजल ही ओवीला सुद्धा एक छान असं गिफ्ट देते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बसा खाली, तुम्ही उभ्या का अशा. तर कला म्हणते की काकू मी आता सारंग दादाला मेहंदी लावण्याशिवाय काही बसणार नाही. सारंग म्हणत असतो की मला नाही आवडत, तर कला ऐकतच नाही. सारंगला शेवटी मेहंदी काढवायला बसवतेस. तर इकडे ऐश्वर्याच्या घरी सर्व मैत्रिणी आणि कावेरी आणि तिच्या मैत्रिणी काही डान्सची प्रॅक्टिस करत असतात. तर निकिता त्यांचे फोटो काढत असते. तर त्या मैत्रिणी म्हणतात की एकदम असा मस्त डान्स बसला, परंतु ऐश्वर्या मात्र कुठे आहे.
तर निकिताला खूप टेन्शन आलेले असते. ती विचार करते की ऐश्वर्याने तर सर्व पुरावे नष्ट केले, जानकी वहिनीला देण्यासाठी एकही पुरावा आता माझ्याकडे नाही. मी नेमकं आता जानकी वहिनीला काय सांगणार. त्यानंतर इकडे कला सारंगला मेहंदी काढण्याचा आग्रह करते. तर सारंग म्हणतो की नको, मला नाही आवडत. तर कला म्हणते की अहो सारंग दादा असे काय करता, बायकोचे तर नाव लिहायला नको का. सारंग म्हणतो की नाही नको, फक्त टिपका काढा. तेव्हा कला सारंगच्या हातावर ऐश्वर्या असे नाव काढते आणि सारंग दादा आता ही मेहंदी खूप रंगेल असे खुशून म्हणते. आणि असे म्हणतात की जितकी मेहंदी रंगते तितके बायकोच्या नवऱ्यावर प्रेम असते, म्हणून सर्वजण सारंगला चिडवतात. त्यानंतर इकडे सयाजी ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो आणि काय झाले असे विचारतो. तर ऐश्वर्या म्हणते की तो सारंग, आणि परत म्हणते की डॅडा प्रत्यक्षात नाही, मी डान्सची प्रॅक्टिस करत होते आणि सौमित्राला इमॅजिन करत होते आणि तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये सारंग आला आणि मी त्याला ढकलून दिले. तर सयाजीरावांना हसू येते आणि तसेही आपण त्याला ढकलूनच देणार आहोत ना. आणि मी त्या नाण्याला असा दम दिला, जर ह्या लग्नामध्ये काही जर झाले तर मी तुला सोडणार नाही. तर ऐश्वर्या विचारते की मग काय झाले. तर सयाजी म्हणतो की होणार काय, त्याची बोबडी ओळली, त्याची हिंमत होईल का येथे परत तपास करण्याची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपला जो प्लॅन आहे ना तो अगदी व्यवस्थित व्हायला हवा, कारण मी तर सर्व विधीमध्ये बिजी असेल, त्यामुळे मला इकडे लक्ष नाही घालता यायचे. तेव्हा सयाजीराव म्हणतात की अगं ऐश्वर्या, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल, फक्त या कानाचे त्या कानाला कळता कामा नये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अर्थातच आपण तिकडे आउट हाऊस मध्ये सौमित्राला तयार करायचे आणि मग लग्नामध्ये सारंगच्या ऐवजी सौमित्र उभा राहील आणि मी त्या सारंगच्या नाही तर सौमित्राच्या गळ्यामध्ये हार घालणार त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर. तर हे सर्व निकिता ऐकते आणि लगेच समोर जो फ्लावर फ्लॅट असतो त्याच्या तिला धक्का लागतो आणि तो खाली पडतो. तेव्हा निकिता खूप घाबरते आणि तो जोराने आवाज होतो. तर निकिता तेथून पळून जाते. सयाजीराव आणि ऐश्वर्या धावतच बाहेर येतात. तेव्हा सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की येथे तर कोणी दिसत नाही. तेव्हा ऐश्वर्या आणि ती म्हणते की आता ठीक आहे, जरी इथे कोणी दिसत नसले तरी आपले बोलणे कोणीतरी ऐकले आणि ती व्यक्ती कोण आहे हे तर मला चांगलेच माहिती आहे, त्यामुळे मी बघते की काय करायचे ते. कुणी कितीही माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा माझा प्लॅन जसेचा तसेच अगदी व्यवस्थित होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यानंतर रात्र होते. तर ऐश्वर्या ही सौमित्रसाठी काही जेवणाचे ताट घेऊन येते आणि हे बघ बेबी, मी काहीतरी तुझ्यासाठी वेगळे आणले, तुला येथे काहीतरी विचित्र वाटत असेल. आणि ती तेथे जे काही कॅन्डल असतात त्या लावते आणि ऐश्वर्या खुशून सौमित्राला म्हणते की आपला असा हा फर्स्ट कॅन्डल लाईट डिनर असेल. त्यानंतर इकडे रणदीवेंच्या घरी सुद्धा अंधार असतो. तर सारंग बाहेर येतो आणि मी विचार करतो की लग्नघर आहे आणि येथे असा अंधार का असेल, म्हणून तो गुलाबरावला आवाज देतो. तेवढ्यात मंगला धावत येते आणि सारंगला म्हणते की दादा काय झाले. तर सारंग म्हणतो की गुलाबला पाठवून दे, त्याच्याकडे काम आहे. तर मंगला म्हणते की तो घरी गेला, त्याच्या बाबांना बरे नाही, जरा प्रॉब्लेम झाला. तेव्हा सारंग म्हणतो की अगं अगोदर सांगायचे, मी सोबत गेलो असतो. काही सिरियस तर नाही, ते बरे आहेत का. मंगला म्हणते की अहो बरे आहेत, ते काही सिरियस वगैरे नाहीत, त्यांचा तो बीपी चेक करायचा होता आणि तुम्ही त्याला का शोधत होतात असे विचारते. तर सारंग म्हणतो की हे लग्नघर बाहेर एक सुद्धा लाईट चालू नाही, कनेक्शन सुद्धा तसेच पडले, लाईटीवाले कुठे गेलेत. मंगला म्हणते की ते तर केव्हाच गेले. तर सारंग म्हणतो की काय गेले, म्हणून मी जातीने सर्व लक्ष घालत असतो, माझी चूक झाली. मंगला तू एक काम कर, स्टूल घेऊन ये. मंगला विचारते की स्टूल कशासाठी. तर सारंग म्हणतो की तू स्टूल तर घेऊन ये, पुढचे मी तुला नंतर सांगतो. मंगला स्टूल घेऊन येते. तर सारंग स्टूलावर उभा राहायला जातो. तर मंगला म्हणते की दादा हो तुम्ही कशासाठी. तर सारंग म्हणतो की कोण करेल, आणि मंगलाला म्हणतो की तू जरा हळू बोल, तू आतमध्ये जा, मी बघतो, तू काळजी करू नको. आणि तो मंगलाला जायला सांगतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की हे बघ आता आपले लग्न होणार, आपले सर्व स्वप्न पूर्ण होणार. आणि परत म्हणते की मी काय तुझ्याशी बडबड करत एकटीच बसले. आणि ती सौमित्राच्या तोंडावरील तो रुमाल सोडते आणि हे बघ सौमित्र, मी तुझ्यासाठी सर्व तुझ्या आवडीचे घेऊन आले, माझ्या हाताने मी तुला भरवते. तर सौमित्राला राग येतो आणि तो रागाने म्हणतो की ऐश्वर्या तुला वेड लागलंय, हे सर्व करून तू स्वतःचं आयुष्य डिस्ट्रॉय करते. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की मी माझ्या आयुष्याचे काय करायचे हे तू सांगू नकोस मला. सौमित्र रागाने म्हणतो की ऐश्वर्या प्लीज हे सर्व थांबव. ऐश्वर्या म्हणते की नाही थांबणार, कारण या सर्वाची सुरुवात तू तर केली होतीस, पण त्याचा एंड मात्र मी करणार. आणि सौमित्र हे बघ तुझ्या आवडीचं मी घेऊन आले, मला सकाळपासून खरंच खूप भूक लागली, मी सुद्धा जेवण नाही केलेले.
मग आपण नवरा बायको एकत्रच एका ताटामध्ये जेवूयात। असे म्हणतात की एका ताटात खाल्ल्याने प्रेम वाढते आणि खुश होऊन ती सौमित्राला भरवायला जाते आणि खा सौमित्र तर नाईलाजाने शेवटी सौमित्राला खावे लागते। त्यानंतर इकडे मंगला धावतच जानकीकडे येते। जानकी किचन मध्ये काही आवरासावर करत असते आणि मंगला ही जानकीला म्हणते की अहो जानकी वहिनी, सारंग भाऊजींचे लग्न आहे आणि ते काय करतात बघा, ते लाइटिंगचे सर्व काम ते स्वतः करतात। तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजींना किती वेळेस सांगितले, म्हणून जानकी ही मंगलाला घेऊन बाहेर येते आणि धावतच ती सारंगला म्हणते की भाऊजी खाली व्हा तुम्ही एकदम लगेच। तर सारंग म्हणतो की अगं फक्त कनेक्शन चेक करतो वहिनी, आणि मंगलाला म्हणतो की मंगला काय गरज होती ग तुला जाऊन सांगायची। तेव्हा जानकी म्हणते की अहो भाऊजी तिला काय बोलता, तिचं बरोबरच आहे, तुम्ही खाली उतरा, तुम्हाला माझी शपथ आहे, लवकर। तर सारंग म्हणतो की बरं आणि शपथ घालतात, म्हणून सारंग खाली उतरतो। जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही मला टेन्शन देत नका जाऊ। तर सारंग म्हणतो की वहिनी तुम्हाला हट्टी म्हणत असते, परंतु तू काही कमी हट्टी आहेस का? मला सांग की सौमित्र दादाचे लग्न असते तर हे सर्व काम मीच करणार होतो ना, माझीच कामं आहेत, मला करून देत। तेव्हा जानकी म्हणते की आता तुमचे लग्न आहे की नाही, मग तुमच्याच लग्नामध्ये तुम्ही हे सर्व काम करणार का? मी तुम्हाला तसे काम नाही करून देणार। सारंग म्हणतो की पण लाइटिंग, तर जानकी म्हणते की ते मी उद्या करून घेईल, नाहीतर मी यांना सांगेल, परंतु तुम्ही आता काम करायचं नाही, उद्या संगीत, परवा लग्न, भरपूर धावपळ होईल तुमची, तुम्हाला आराम करण्यासाठी वेळ नाही मिळणार, त्यामुळे तुम्ही आता आराम करून घ्या आणि या नवरदेवाने फक्त आता लाड करून घ्यायचे। तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी हे तर तुम्ही कायमच करता, आणि शेवटी जानकी सारंगला आतमध्ये जायला सांगते। तेव्हा सारंग आतमध्ये जातो तर जानकी मंगलाताईंना तो स्टूल आतमध्ये ठेवण्यासाठी सांगते। तेव्हा मंगला खुशून म्हणते की दादा आहेच तसे सर्वांचे लाडके आणि एकदम साधे। तर जानकी खुशून म्हणते याचीच मला सतत काळजी असते, कारण सारंग भाऊजी खूप साधे आहेत। त्यानंतर इकडे ऐश्वर्या सौमित्राचे जेवण झाल्यानंतर ते ताट घेऊन बाहेर येत असते, तर कावेरी तिला बघते आणि विचारते की काय ग ऐश्वर्या, कुठे गेली होतीस? ऐश्वर्या थोडीशी घाबरते, काही उत्तर देत नाही। तर कावेरी म्हणते की अगं मी तुला काय विचारते, हे जेवणाचे ताट घेऊन तू कुठे गेली होतीस? तेवढ्यात लगेच सयाजी काका येतात आणि मुद्दाम ऐश्वर्याला म्हणतात की अगं ऐश्वर्या, तुला त्या ड्रायव्हरला जेवण देण्यासाठी सांगितले होते, तू देऊन आलीस का? ऐश्वर्या तर सयाजीच्या तोंडाकडे बघत असते। तर सयाजी काका म्हणतात की अगं ऐश्वर्या, मी तुला विचारतो आणि तू माझ्या तोंडाकडे का बघतेस? त्या ड्रायव्हरला तू जेवण दिलेस का? तर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो डॅडा, हे काय आत्ताच दिले। तेव्हा कावेरी म्हणते की काय ग, तू ड्रायव्हरला जेवण देण्यासाठी गेली होतीस का? तर ऐश्वर्या म्हणते की का, मी जाऊन जेवण देऊ शकत नाही का? आणि ते रिकामं ताट ती कावेरीच्या हातात देते। तेव्हा कावेरी म्हणते की ऐश्वर्या, तू खरंच ड्रायव्हरला जेवण देण्यासाठी गेली होतीस का? तेव्हा सयाजीराव कावेरीवर ओरडतो, पुन्हा तेच का विचारतेस ग? ती हो म्हटली ना, काही गुन्हा केला का तिने? जा आतमध्ये ते ताट ठेवून या। तर कावेरी आतमध्ये निघून जाते। तेव्हा सयाजी काका ऐश्वर्याला म्हणतात की अगं तुझ्या आईला जरा हल्ली जास्त चौकशा असतात, त्यामुळे जे काही तू करशील ते नीट व्यवस्थित सांभाळून कर, तिला काही कळत नाही, ती केव्हा कुणासमोर काय बोलेल ते सांगता येत नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा हो, तुम्ही एकदम बरोबर बोलतात, कारण आपण काळजी घ्यायलाच हवी। हे सरप्राईज जोपर्यंत मी बोल्यावर उभी राहून हार घालत नाही तोपर्यंत ओपन होता कामा नये। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग आणि रणदेव यांच्या घरचे सर्व छान तयार होऊन संगीताच्या कार्यक्रमासाठी सयाजीरावांच्या घरी येतात। तर कावेरी मस्त असे सारंगचे औषण करते, सर्वजण खूप छान असे तयार झालेले असते आणि आपली जानकी सुद्धा खूप सुंदर दिसत असते। ऋषिकेश म्हणतो की आज संगीत मात्र जोरात होणार, आपल्याला ताल ठेका जमलं की व्यवस्थित झाले संगीत, आणि सयाजी काका आज आपल्याला सुद्धा नाचावे लागेल असे दिसते। सयाजी काका म्हणतात की आपल्याला, अरे तुम्ही पोरं नाचा की। ऋषिकेश म्हणतो की सर्वांनीच नाचायचे। तेव्हा सयाजी काका म्हणतात की तुम्ही म्हणतात तर मग नाचावेच लागेल। सर्वांना अगदी गोड हसू येते। तर जानकी म्हणते की ऐश्वर्या कुठे? तेव्हा कावेरी म्हणते की आत आहे, ती तयार होते। तेव्हा शलाका धावतच येते आणि ऐश्वर्या, खरंच तू किती छान दिसतेस ग। तर सोनम म्हणते की हे बघून आमचे सारंग जिजू अगदी घायल होतील, म्हणून त्या ऐश्वर्याचे कौतुक करत असतात। तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की त्याला घायल करण्यासाठी कुठे मी हे सर्व त्याच्यासाठी केले, ज्याच्यासाठी केले तो समोर येईल तेव्हा हे सर्वजण घायल होतील। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ऐश्वर्याला छान उत्तर देते की सारंग भाऊजी स्टेजवर पडल्यानंतर सर्व कुटुंब त्यांना सावरण्यासाठी येईल, तेव्हा ऐश्वर्या ही सारंगला डान्स करता करता आपला पाय मध्ये घालून खाली पाडते। तर ऋषिकेश आणि जानकी सारंगला धरतात।
तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की सारंग भाऊजी पडल्यानंतर सर्वात अगोदर तुझा हात पुढे यायला हवा होता. तर ऐश्वर्या म्हणते की वहिनी ते. तर जानकी तिला काही बोलून देत नाही आणि रणदिवे कुटुंब आपल्या माणसांची साथ कधीच सोडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यानंतर एकिता जे काही तिला माहिती असते ते पत्र ती जानकीला लिहित असते आणि ते पत्र ती तिकडे खुर्चीवर ठेवून देते. तर कावेरी तेथून उठते तेव्हा ते पत्र खाली पडते आणि ते पत्र जानकीच्या हातामध्ये पडते. तर त्या पत्रामध्ये असे लिहिलेले असते की ऐश्वर्याने सौमित्राला किडनॅप करून आउट हाऊसमध्ये ठेवले. तेव्हा शेवटी जानकी ते पत्र वाचते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.